ब्लीच करायचे आणि लोक सुंदर दिसायचे आणि कोल्ड क्रीम लावायचे, लोक सुंदर दिसायचे. तेवढंच करायचे. बाकी काय त्यांना येत नव्हतं. म्हणजे इतकं स्किन केअर डेव्हलप झाली नव्हती, की हं, हं, एस-पी-एफ हं. लावा, हे करा, हां. बाहेर जायच्या अगोदर काय करा, सनस्क्रीन. हां, रात्री वेगळं लावा, दिवसा वेगळं लावा, डे क्रीम करा, नाईट क्रीम करा, पुन्हा टोनर लावा, हे काहीही त्यांना नव्हतं. एकदम सिंपल होतं. आणि त्यावेळेस वातावरण वगैरे सगळं चांगलं होतं आणि ते सगळे लोकं इतके बाहेर पण जात नव्हते. कधीतरी जायचे, कधीतरी त्यामुळे ते सगळं बरोबर होतं. आता काय झालंय ना, लाईफ इतकं टफ म्हणजे इतकं फास्ट झालंय, की लोकं बाहेर जायला लागले. पोल्युशनचा स्किनवर परिणाम व्हायला लागलाय. लेट नाईट्सचा परिणाम व्हायला लागलाय. स्क्रीन टाईमचा परिणाम व्हायला लागलाय आणि लोकांना प्रत्येक स्किन टाइपचं दिसायला लागलंय आणि इतके कॉस्मेटिक्स मार्केटमध्ये आलेत, की लोकांना अगदी फ्लडेड झाले कन्फ्युज आहे. कॉस्मेटिक्समध्ये आणि त्यांना कुठचे स्किन केअर वापरायचं, कुठचं नाही, हे त्यांना प्रश्न पडतोय. ह्या अशा वातावरणात तुम्हाला एक चांगलं प्रॉडक्ट पाहिजे, जे का इंडियन स्किनसाठी बनवलं आहे, परंतु त्याच्यात इन्ग्रीडियंट्स जो आहे, हं. तो इतका छान जबरदस्त असले पाहिजेत, की त्यांनी स्किनमध्ये फरक जाणवला पाहिजे.